भारती घरत. मी आली आहे नाली अग्रीपाडा खार येथे गोंधळासाठी. तर आज आहे नीरज आणि प्रणाली यांच्या लग्नाचा गोंधळ. प्रत्येक समाजामध्ये एक विविध परंपरा असते. तर आमचा आगरी समाज, तर आगरी समाजामध्ये लग्न, त्याच्यानंतर पूजा आणि नंतर गोंधळ केला जातो. कारण त्यामुळे कोणते संकट येऊ नये आणि पूर्ण कुटुंब सुखसमृद्धात राहावं. तर त्यासाठी आज गोंधळ आहे. तर गोंधळामध्ये तुम्ही पाहाल, गोंधळामध्ये सर्व महिला पुरुष भाग घेतात. तसेच इथे सुहासिनी असतात, त्यांची पूजा केली जाते आणि व्हेज आणि नॉनव्हेजचं जेवण असतं. तर तुम्ही पहा, हा व्हिडिओ पूर्ण पहा, आमच्या समाजातील गोंधळ कसा असतो. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू. गोंधळ म्हणजे अशा प्रकारे निर्माण झाला. तर म्हणजे या चंडमुंड दैत्याने 12 वर्ष म्हणजे श्री शंकराची तपश्चर्या केली. हो, शंकर महादेव प्रसन्न झाले. शंकर महादेव काय म्हणतात? काय म्हणतात? मी तुमच्या म्हणजे सेवेवर म्हणजे प्रसन्न आहे. तुम्हाला काय वरदान पाहिजे ते मागा. बघ, तेव्हा ते चंडमुंड दैत्य काय म्हणतात? काय म्हणतात? जोपर्यंत चंद्र सूर्य आहे, हो, तोपर्यंत कुठल्याही वीर पुरुषाच्या हातून, काय सांगितलं, वीर पुरुषाच्या हातून आम्हाला मरण येता कामा नाही. शाबाश. परंतु असं वरदान मागितल्यानंतर श्री शंकराने ते वरदान म्हणले या चंडमुंड दैत्याला दिलं. परंतु ते चंडमुंड दैत्य विसरले होते. काय विसरले होते? की फक्त पुरुषच वीर नसतो, बाई सुद्धा वीर असते की नाही? राणी लक्ष्मीबाई वीर होती की नाही? अहिल्याबाई होती की नाही? जिजामाता होत्या की नाही? ते विसरले होते. खरं म्हणजे ते विसरले नव्हते, तर त्यांच्या म्हणजे जिभेवर म्हणजे जी वाणी, जिला आपण म्हणतो, हो, ती वाणी नावाची देवी त्याच्या जिभेवर जाऊन बसली आणि तिने कसला वरदान मागायला सांगितलं? तो फक्त वीर पुरुषाच्या हातून मरण येणार नाही असंच फक्त वरदान मागायला लावलं. या वाणी जिला म्हणतो ती जिभेवर जाऊन बसली त्या चंडमुंड दैत्याच्या. त्यामुळे त्यांनी फक्त वरदान काय मागितलं? कुठल्याही वीर पुरुषाच्या हातून मरण येता कामा नाही. श्री शंकराने वरदान दिलं आणि शंकर महादेव म्हणजे कैलाशी म्हणजे निघून गेले. तर काय झालं? काही वर्ष म्हणजे काही तप हे चंडमुंड दैत्य चांगले वागले. नंतर चंड म्हणतो मुंड्याला, दादा, हो, अरे आपली राक्षसाची जात आहे. आपण भाजीपाल्यावर किती दिवस खायचा? अरे आपलं खाद्य काय आहे? तर मला काय, मशी कापायचं, तसं रक्त प्यायचं, तसं मांस खायचं, गोर गरिबांचा छेड करायचं, हे आपलं काम. आणि आपल्याला त्याला श्री शंकरांनी वरदान दिले. आता म्हणजे कुणाला घाबरण्याची म्हणजे गरज नाही. त्या दोघांमध्ये अहंकार निर्माण झाला. त्या दोघांनी म्हणजे काय केलं? तर पहिली म्हणजे ब्रह्मदेवावर सॉरी केली. ब्रह्मदेव धावत गेले म्हणजे विष्णुदेवाकडे. अरे विष्णुदेवा, या चंडमुंड दैत्याने म्हणजे हाहाकार केलेला आहे आणि त्यांनी म्हणजे स्वर्गावर सॉरी केली, आता मला वाचव. तेव्हा विष्णुदेव म्हणतो, मी पण म्हणजे काय करू शकत नाही. कारण ज्यांनी म्हणजे त्यांना वरदान दिलं तेच त्यांचं म्हणजे नायनाट करू शकतात. दोघेही धावत गेले कुणाकडे? श्री शंकर महादेवाकडे. शंकरा डोळे उघड शंकरा, त्रिनेत्र खोल बघा आमच्याकडे. चंडमुंड मातले आले या स्वर्गाकडे, हात उगारून आले आमच्या अंगावरी. देवा दैत्यांचा तू नायनाट करी, गोळ्या भक्ताला म्हणजे तू. शंकर महादेव काय म्हणतो? मी वरदान दिलं, मी त्यांचा सहार म्हणजे त्यांचा वध करू शकत नाही, परंतु एक देवी त्यांचा वध करू शकते. ती म्हणजे कोण? जगाची जगजननी आदिमाया शक्ती म्हणजे पार्वतीचा अवतार, तुळजापूरची आई भवानी माता. ती म्हणजे त्यांचा संहार करू शकते. आज्ञा केली कोणी? त्या शंकराने. तेव्हा त्या मातेने श्री शंकराची आज्ञा घेतली
आणि चंडमुंड दैत्यावर युद्ध करण्यासाठी ती कशी गेली अशी गेली. आणि महिषासुरा संगे केले युद्ध तुम्भळ आणि महिषासुरा संगे केले युद्ध तुम्भळ आणि महिषासुरा संगे केले युद्ध तुम्भळ महिषासुरा संगे केले युद्ध तेव्हा महिषासूर नावाचा सुद्धा एक दैत्य होता. तो वाटेमध्ये त्या त्या देवीच्या आडवा आला. तेव्हा केलं त्या देवीने दैत्याचा वध केला. त्याला ऐकायचं बायकोचा बोलणं घेतला. महिषासूरला त्या देवीने मारलं. मग देवी पुढे गेली आणि देवी पुढे गेल्यानंतर त्या चंडमुंड दैत्यावर युद्ध करू लागली. परंतु 5 दिवस झाले तरी ते चंडमुंड दैत्य काय मारले जात नव्हते, ऐकतच नव्हते. तेव्हा देवी म्हणले परत आली कुणाकडे? श्री शंकराकडे. श्री शंकर महादेवाला हात जोडला, विनंती केली, देवा 5 दिवस झाले परंतु चंडमुंड दैत्य मारले जात नाही, मी काय करू? काय करायचं? तेव्हा शंकर महादेवानी काय केलं? काय केलं? 33 कोटी देवांना आज्ञा केली. तुम्ही तुमची शस्त्र हा. आणि तुमची शक्ती या पार्वती मातेला द्यायची, समष्ट करायची, आहे का नाही? वा वा. असं सांगितल्यानंतर त्यामध्ये देवांनी काय केलं? काय केलं? आपली शक्ती आणि आपले म्हणजे शस्त्र त्या देवीला दिली. आणि ते सगळे देव म्हणले तपश्चर्याला बसले, ठीक आहे? कारण तपश्चर्यामध्ये जी ताकद आहे ती कशामध्ये नाही, लक्षात ठेवा. तपश्चर्याला बसली देवी गेले. त्या देवीने म्हणजे त्या दोघांवर युद्ध चालू केलं. आणि 10व्या दिवशी म्हणजे त्या चंडमुंड दैत्याचा वध झाला. त्या दोघांचं शिर म्हणजे जमिनीवर पडलं. परंतु जेव्हा ते शिर जमिनीवर पडलं त्या शिरामधून आवाज आला, माते तुझ्या हातून आम्हाला मरण आलंय, आमचं भाग्य आहे. परंतु तरी सुद्धा आम्हाला काहीतरी वरदान दे. ती माता मनामध्ये म्हणते, जरी ते दैत्य असल्यामुळे काय झालं पण मरता त्यांनी वरदान मागितलेलं आहे, तर दया माता म्हणून दया ही दाखवलीच पाहिजे. म्हणून ती म्हणले त्या चंडमुंड दैत्याला काय म्हणते? दैत्यानं तुम्हाला चंडमुंड दैत्य तुम्हाला काय पाहिजे? काय? तेव्हा त्या दैत्यांनी म्हणजे अतिशय विचित्र वरदान मागितलं. कसलं? दैत्यांनी वरदान काय मागितलं माहितीये का? गोंधळ घालणार तेव्हा तुझ्या आधी म्हणजे आमचं नाव घेतलं गेलं पाहिजे. आता तुम्ही सांगा, तुम्ही पहिलं देवांचं नाव घ्याल का राक्षसांचं नाव घ्याल? देवांचं नाव घ्या ना. ती माता म्हणजे मनामध्ये विचारात पडली की मी असं वरदान देऊ कसं? मग तिने म्हणजे काय केलं? त्या चंडमुंड दैत्याचं शिर उचललं आणि तिचा भाव राहतो ह्या पाताळाच्या आतमध्ये जमिनीमध्ये, शेष नारायण म्हणतो आपण. मला म्हणतो ही भूमी नागाच्या डोक्यावर आपण म्हणतो, बरोबर आहे का? बरोबर आहे ना? नागाच्या डोक्यावर आपण म्हणतो, त्याला म्हणतो. तेव्हा ती म्हणजे त्या दादाकडे गेली आणि दादाने, दादा माझ्या हातून या चंडमुंड दैत्याचा वध झालेला आहे, परंतु मरता मरता त्यांनी मला जे वरदान मागितलं ते मी पूर्ण करू शकत नाही, तू काहीतरी मला मार्ग काढ. तेव्हा ते शेषनारायणांनी काय केलं? त्या चंडमुंड दैत्याचा हा संबळ बनवला. ते चंडमुंड दैत्य आहेत ना, ते हे दोन आहेत. त्याचा हा संबळ बनवला, गोंधळ्यांच्या गळ्यामध्ये घातला आणि फक्त गोंधळाला सांगितलेलं आहे, जेव्हा कधी तुम्ही गोंधळ सुरू कराल तेव्हा प्रथम हे वाजवायचं, थांबायचं आणि मग आई अंबाबाईचा उदे उदे म्हणायचं. फक्त गोंधळीच अशी आहेत जे पहिला मान कोणाला देतात? या राक्षसांनी. आम्ही मगाशी पहिलं काय केलं? आम्ही आलो तेव्हा नुसतं वाजवलं, थांबलो आणि मग आई अंबाबाईचा उदे उदे, काळूबाईच्या नावाने चांग मला एकविरायचा उदे उदे असं आम्ही म्हणालो. मग गोंधळांनी चालू केलं. फक्त ह्या पृथ्वीतलावर फक्त गोंधळीच
या चंडमुंड दैत्याला पहिला मान देतात. परंतु अशा प्रकारे तिने त्या चंडमुंड दैत्यांना आपलं वरदान परिपूर्ण करून घेतलं. आता मागाशी मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली की 5 दिवस ती युद्ध केलं पण देव तिला ऐकलं नाही. ते कसले ते कुठं माहितीये का? त्याला आपण काय म्हणतो, नवरात्र उत्सव. बघा, एकदा जर का आपण पहिल्या दिवशी देवांची पूजा केली की परत आपण 10 दिवस त्याला हलवत नाही. हलवतो का? त्याची पूजा करतो का? का करत नाही? कारण त्या 10 दिवसामध्ये ते देव तपश्चर्याला बसलेले आहेत आणि 10 दिवस ती फक्त देवी त्या चंद्रमुंड दैत्यावर युद्ध करत आहे. म्हणून तुम्हाला आता अजून एक गोष्ट सांगतो. 10व्या दिवशी ही तुळजापूरची भवानी माता 5 दिवसासाठी झोपाई जाते. त्याला म्हणतात शिलांगण खेळणं. माहिती आहे का कोणाला? ऐकलं बरोबर, त्यांना माहिती. पलंगी झोपायला जाते, 10व्या दिवशी निर्माण करून घेतला आणि म्हणून नवरात्र उत्सव मध्ये गोंधळ हा देवीचा घालतात. मला एक आठवतं, कोणतरी मला म्हणाले होते की नवरात्र उत्सव मध्ये खोटाने देवीचा गोंधळ घातला होता, बरोबर आहे, तर तो चालतो का? तेव्हा मी त्यांना उत्तर दिलं, नवरात्र वर्षामध्ये नवरात्र उत्सव हा अतिशय उत्तम दिवस देवीचा गोंधळ घालण्यासाठी. याचं कारण असं आहे की त्या देवीला आपण जेव्हा गोंधळ घालतो तेव्हा आपल्याकडनं शक्ती मिळते 33 कोटी देवांची. म्हणून त्यावेळेला गोंधळा घालायचा असतो, लक्षात ठेवा. म्हणून म्हणजे अशा प्रकारच्या आईचं तुळजापूरच्या भवानी मातेचा गोंधळ म्हणजे निर्माण झाला. म्हणले भूत, 5 भक्त या ठिकाणी काकडे घेऊन कसे नाचणार?
न्यायचं आहे सांगा मला पहिलं. इकडे कोणी हाणत भवानी माता की जय. मला इकडे जरा पाणी डोकं 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 हे देता बोला अंबाबाईचा
मी जे बोलतो ते बोलायचं. हे बाबाई आई वडिलांना असं वचन देतो, आई वडिलांना खंडेराला वचन देतो, भवानी याला वचन देतो की ह्याच्या पुढे आई वडिलांचा शब्द पडून देणार नाही. त्यांना सोन्यासारखं आम्ही दोघे जण सांभाळू. कळत न कळत काही चुकलं तर त्यांनी आम्हाला क्षमा करावी, आमची सेवा त्यांनी मान्य करून घ्यावी, त्यांच्या डोळ्यात कधी पाणी आणून देणार नाही असं आम्ही दोघे आमच्या आई वडिलांना वचन देतो. तू खालचे तुम्ही खालचे टाका, तुम्ही याच्यात खालच्या टाका देवानं. आता तुम्ही दोघांनी देवासमोर वचन दिलेलं आहे, आई वडिलांना दुःख द्यायचं नाही, आई वडिलांना सांभाळायचं. कळलं? आलं लक्षात? हो. आता दोघांनी पाय पडा तुमच्या. हात जोड. 2 मिनिटं जे काय मनात बोलायचं ते बोल. दोघांनी बहिणी भावानी अंबाबाई काळूबाई जे काही देवात त्यांना मानतो माझी कुटुंब सुखी राहू दे, माझे जे ह्या ठिकाणी सर्व उपस्थित आहेत सर्व सुखी राहू दे. तर मला 2 मिनिटं काय बोलायचं ते बोल. साखर गोड प्रणालीचे नाव घेतो, वाजव ढोल तासांचा गोड. अरे कशाला रात्री दिव्यांची आरास, निराजराव माझे लाटकीपती खास. वा वा. हे कसं नाव मस्त. आशीर्वाद घेते देवाचा, सुरेंद्ररावाचं नाव घेते, सर्व मान देव तुमच्या सर्वांचा. बस. बोल भैरी भवानी माता की एकविरा माता की सदानंदाचा आणि जय देवी भवानी जय अंबे माता की सदानंदाचा गणपती बाप्पा मंगल मूर्ती बजरंग बली की पौत्र हनुमान की जागेवाला बाबा की गाव देवी की गाव देवा की बोला राहिलं सर देवाच्या नावानं चाल.
शिकायला पण पाहिजे. हा कुठून झाल्यानंतर सवासणीचा नारळ फोडायचा देवाच्या नावाने खोबरा द्या. लगेच नारळ काय नाही. किती बाटे कोणी साक्षात